king of aluminum sliding window, backlight door, syntax and हार्डवेअर डोर या ठिकाणी आपण पाहतोय त्याचा एक अत्यंत सुंदर शॉप आपल्याला पाहायला मिळेल नेरळ दामत नगरीमध्ये, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. त्यांचा ऑन स्क्रीन तुम्हाला जे बॅनर पाहायला मिळतोय त्यांची त्या शॉपला तुम्ही नक्कीच व्हिजिट देऊ शकता दामत नगरीमध्ये येऊन. त्यांचं अगदी आपण पाहिलं तर कौतुक करावं तितकं कमी आहे. सातत्याने आपण पाहिलं तर त्यांचंही या स्पर्धेला मोलाचं योगदान आहे. जी एबन जोडी आहे अफजल नझे आणि मन्नान तांबोली यांचं विशेष कौतुक. चला प्रेक्षकांना विनंती आहे, समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं मागे या. कोरेगावचे प्रेक्षकांना विनंती आहे मागे यायचं. मॅचला होते सुरुवात. वंजारपाडा श्री 11 वंजारपाडा या नावाने आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. वंजारपाडा संघ जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा तेव्हा चेंज द गेम वंजारपाडा या नावाने हा संघ सातत्याने असतो, परंतु आज श्री 11 चेंज द गेम वंजारपाडा हा संघ तुम्ही पाहणार आहात. नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत जे संघाचे पाकर्स आहेत, आपलंही स्वागत आहे नरेंद्र दादा. आपण जर या सामन्याला एन्जॉय करत असाल तर आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी चषक 2024 मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. वंजारपाडा टीमच्या वतीनं स्ट्राईक इनला करण बाबरे आणि नॉन स्ट्राईक इनला वैभव माळी. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज मोरबे टीमच्या वतीनं सनी खाडगेला आपण पाहतो. मॅच इज ऑन. मॅचला मात्र आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. भरपूर सारा शुभेच्छा आपण देऊ. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि आता आपण लगेच जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे, जिथे एक मोठा सामना प्रेक्षकांना आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय आणि पहिल्याच बॉलवरती करण बाबरेच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक घुटना टेक रे चौकार देख असा मात्र प्रयत्न करत होता क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला पोहोचलाय. अगदी आपण पाहतो आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी उभे आहेत. कदाचित वाईट असल्या कारणाने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. मिड विकेटला आपण पाहिलं तर डीप मध्ये अखिलभाई बुबेरे यांचा देखील मनपूर्वक आभार. स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी चषक 2024 मध्ये. नक्कीच उमर 11 गोरेगाव संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. अगदी आपण पाहिलं तर ते आमच्या समवेत जोडले जातील आजच्या रजनीमध्ये शेवटपर्यंत. आणि आता मोरबे संघाच्या बरोदात खेळते वंजारपाडा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना बॉल चालला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक पाठमागे. यामागे आपण पाहिलं तर कदाचित पाठीमागे प्रयत्न करतात चेंडूच्या अडवण्याचा, तोपर्यंत शेवटच्या क्षणाला या 2 धावा किमान वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. चौकाराला त्यानंतर सलग 2 धावा आपण पाहतो. सुरुवात चांगली या मॅच मध्ये. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. श्री 11 वंजारपाडा त्यांच्या विरोधात जीवन 11 मोरबे हा संघ आपण पाहतोय. गोलंदाज सज्जा, बॉलिंग ट्रॅक वरती सनी. यावेळेस वॉट अ शॉट. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉल चालला लॉंग गॉफला आणि दर्जेदार स्ट्रोक करत असताना बॉल सीमा पार. या डाबातील हा पहिला राष्ट्रवादी षटकार.
षटकार आला आणि या षटकाराने धाबांचा पण विचार केला तर भरपूर पुढे सरकत आहेत. 14 धाबा फलकावती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय जंटल टॅप करत असताना फक्त पंच केलाय, एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाची सुरुवात अत्यंत सुंदर केली आहे मित्रांनो. बॅटिंग करत असताना टीम श्रीलेबन वंसारपाडा वंसारपाडा संघासाठी एक पारितोषिक येते. सलग लागोपाठचे 3 चौकार मारले तर अवसारेचे अमोल गायकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. 15 धावा फलकावती आहेत. अमोल गायकर यांच्या वतीनं ते पारितोषिक होतं. गोलंदाज सज्जद सनी लिफ्ट ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन संपर्क होऊ शकला नाही. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. शेवटचा चेंडू अगदी आपण पाहिला तर गोलंदाजाच्या दाबावरती राहिला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 15 धावा या धावफलकावती आहेत. राष्ट्रवादी चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. आजची शेवटची रजनी आणि या शेवटच्या रजनीमधील 8 दिग्गज संघ आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ज्यामध्ये पहिला सामना आपण पाहिला, एका बाजूला वामनोली तर दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव संघाने तो सामना चेस करत असताना जिंकला. आणि आता लगेचच आपण पाहतो एक नवीन सामना जो प्रेक्षकांच्या मात्र भेटीला आलेला पाहायला मिळतोय. एका बाजूला कर्जत चौक या विभागातून आपण पाहतो जीवन 11 बोरबे संघ, तर नेरळ परिसरातील नेरळ कर्जत या विभागातील एक दिग्गज संघ, दादा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे, चेंज द गेम श्रीलेबन वंसारपाडा. प्रियेश बाबरे हे देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्यांचे चांगले समालोचक आहेत, बंधुतुल्य मित्र आहेत. आज तुम्हाला इनॅक्शन मध्ये या मॅच मध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 15 धावा ह्या धावफलकावती आहेत. सुरुवात अत्यंत चांगली आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आपण जर विचार केला तर 4 षटकाची मॅच आहे. 4 षटकांमध्ये इथे मात्र किती धावा बनवण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला पाहायचंय. ते टीम चेंज द गेम श्रीलेबन नेर वंसारपाडा. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला पण पाहतोय, फटका खेळलाय, जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय व्ही शेप मध्ये लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखीन एक खणखणीत षटकार. थँक्यू. थांबेल ते नाव करण बाबरे कसलं असं म्हटलं जातं. सलामीला येत असताना आपण पाहतो आणखीन एक वॉट शॉट, जबरदस्त चाबुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. हॅमट करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंटला आलेला हा दर्जेदार चौकार. थँक्यू. अक्षरशः गोलंदाजाबत्ती तुटून पडलाय तो करण बाबरे. का बॅटिंग करतायत. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्जा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका तर खेचलाय. उंची जास्त आहे, लांबी सुद्धा जास्त पाहायला मिळते. बॉल चालला लॉंग ऑफ सीमा पार. आणखीन एक धमाका. बिग 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 लॉंग वे षटकार. थँक्यू. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 9 चेंडू टाकण्यात आले, ज्यामध्ये 8 चेंडूवरती वैयक्तिक 31 धावांवरती नाबाद खेळतोय तो करण बाबरे. आणि संघाची धावसंख्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, तब्बल 31 धावा आहेत. संपूर्ण धावा ज्या आपण पाहिल्यानंतर करण बाबरेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक हाती किल्ला लढवत असणाऱ्या या मॅचमध्ये जीवन 11 मोरबे संघाच्या विरोधात आपण पाहतो. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. पहिला डावाचा खेळ चालू आहे. अत्यंत चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट होईल, कारण मोरबे संघ देखील द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे, चांगले बॅटिंग आहे हे पाहायला जरूर मिळेल. परंतु आता गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमी पडतायत. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण होतं. पहिल्या सनीने षटक हाताळलं, ज्याने 15 धावा खर्च केला. अद्यापर्यंत 3 चेंडू प्रथमेशने हाताळले, ज्याने 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत. रायगड टेनिस क्रिकेट, रायगड लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. तिथं थेट प्रक्षेपण चालू आहे. जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समावेश जॉईंट आहेत त्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. राष्ट्रपती चषक 2024 दाबतकरांची स्पर्धा आपण पाहतोय आणि
खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वप्नातून त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय. अगदी गोलाकार पद्धतीचं क्रीडांगण आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर क्रीडांगण आहे आणि अत्यंत नीटनेटकं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. संघाची धाबा संख्या 31, 31 धाबा आहेत. गोलंदाज सज्जत प्रथमेश, स्ट्रायकिंगला करण. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. शतरक्षक जज करतात. अगदी त्याच्या समोर चेंडू लँड होतोय. अगदी आपण पाहिलं तर भरपूर दूरवरून ते आलेत. यावेळेस इथे झाली मिस्टेक. काय घडलंय अगदी आपण पाहतोय बॉल चालला बॅकअप नसल्या कारणाने बाउंड्री लाईनच्या दिशेचा भेद घेतोय आणि दैव बलवंतर म्हणावा लागेल. चेंज द गेम. श्री 11 वंजारपाडा संघाचं बळतील एकंदरीत धावा 6. सहा धावा धाव फलकावरती आपण पाहिल्या. कदाचित 2 धावा भरपूर वेगाने प्रचंड वेगाने त्या ठिकाणी एकवटण्यात आल्या. त्यानंतर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या धावा 4 त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेल्या आहेत. कदाचित धावा वाचवायच्यात मोरबे संघ प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः तुम्ही धावा बहाल करतायत. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतो प्रथमेश भरपूर धावा प्रचंड वेगाने येतात. करण या ठिकाणी आपण पाहतो चांगले बाटे करतात. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. लावलाय मॅप करण बाबरेने. बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. इक्की 40 धावा धाव फलकावरती आहेत आणि त्या 41 धावा आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना करणच्या पाठमधून आलेले आहेत. संपूर्ण डावाचा आराखडा जर आपण पाहिला तर जिम्मेदारी त्याने घेतली आहे. आणखीन एक व्हाट अ शॉट. करणचा खेळ जर आवडला असेल ना तर इथे किती प्रेक्षक आहेत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तब्बल 47 वरती तो नाबाद खेळतोय आणि संघाची धावा संख्या 47. क्या बात आहे. काय बॅटिंग करतात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चेंज द गेम. प्रत्येक वेळी आपण पाहतो प्रत्येक ग्राउंडमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमी केला वंजारपाडा संघाने आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तशी स्ट्रॅटर्जी त्याने आखलेली आहे. प्रियश बाबरे आणि बाबरे कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माळी जो वैभव माळी नॉन स्ट्रायकिंगला आहे. एक चेंडू त्याने फेस केलाय. षटकार आला आणि आता आपण पाहतोय धावांचा विचार केला तर एकंदरीत 47 धावा आहेत. 47. चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या विभागातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा राष्ट्रवादी चषक. खऱ्या अर्थाने संपूर्ण श्रेय फरान नझे आणि खुरम नझे यांना जाते जे खऱ्या अर्थाने संपूर्ण दाबतकरांसाठी स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात येते. त्यांचं स्वप्न होतं की कदाचित आपल्या घरच्या मैदानामध्ये अशी चांगली स्पर्धा व्हायला हवी आणि कदाचित आपण पाहतोय तमाम गावकऱ्यांसाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. हे प्रेम असं संपूर्ण दामतकरांचं आणि अगदी आपण पाहिलं तर जे 2 दर्जेदार आयोजक आहेत ते खास करून ही दामतकरांसाठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेगवेगळ्या विभागातून इथे जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. राष्ट्रवादी चषक 2024 मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत सुंदर बॅटिंग करतायत करण बाबरे. त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. वंजारपाडा टीमचे समर्थक अनिल माळी यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहेत. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू. अनिल माळी राष्ट्रवादी चषकमध्ये आपलं स्वागत आहे. इथे लाईन पाहावी लागेल. हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं प्रगतीपथामध्ये असताना धीरजने पहिला चेंडू डॉट टाकलाय. धावा भरपूर आहेत. प्रचंड वेगाने धावा संख्या पुढे सरकली आहे. अवघ्या 2 षटकाचा विचार केला तर 23.50च्या गतीने धावा बनवण्यात आल्या आणि आता आपण पाहतो हा चेंडू डॉट आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न धीरजला करावा लागेल. जीवन 11
हॅलो. मोरबे संघासाठी आपण पाहिलं तर धाबांचा आता प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः त्यांच्यामध्ये तुटून पडलेला आहे. मोरबे संघाचं असं वाटतं की या अगोदर कधीतरी अभ्यास केला असावा आणि अक्षरशः प्रत्येक गोलंदाजांवरती मी तर म्हणेन दोन्ही फलंदाज तुटून पडलेले आहेत. करण बाबरेचा तर विचारच करू शकत नाही आहे. त्याने अत्यंत सुंदर बॅटिंग केली आहे. जवळ आपण पाहिलं तर 47 वरती तो नाबाद खेळतोय अवघ्या 11 चेंडूंमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर कटच्या माध्यमातून संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू बाटचा तोपर्यंत चेंडू डॉट आलाय. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 50 अप धावसंख्या 53 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट धीरज पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होते. संभ्रमात टाकणारा चेंडू होता आणि सलग 2 चेंडू डॉट येतात. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहता दोन संघ बलाढ्य आहेत. याच रायगड नगरीला बिलॉंग करणारे दोन संघ आपण पाहतो आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक कडवी झुंज काटेकी टक्कर जीवन 11 मोरबे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे. चेंज द गेम श्री 11 वंजारपाडा संघ आपण पाहतोय परंतु पहिला विकेटचं पतन होतं धीरजला मिळते पहिली सफलता. फलंदाज वैभव माळी बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. थँक्यू टी मास्टर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं मॅडी सर जरी खुरम सर आणि फरान सर या स्पर्धेचे आयोजक असतील आपण पाहिलं त्यांच्या पाठीमागे पडद्यावरचे हिरो खूप महत्त्वाचे आहेत. कारण आमचे जवाब आहे का स्पर्धा जिथून सुरुवात होते आयोजनासाठी आपण गेले 2 महिने आणि नेहमीच पाठीशी उभे राहतात. बबलू दादा असेल या त्यांचा संपूर्ण रवीज असं संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार खूप महत्त्वाची साथने या स्पर्धेसाठी केलेली अप्रतिम कामगिरी आमचे जकीन अण्णांनी दिलेली साथ आणि सर्व गावकऱ्यांनी अर्थात दामोदकरांनी ही दिलेली साथ त्यामुळेच ही स्पर्धा सक्सेसफुल होताना दिसते. ही दुसरी स्पर्धा या वर्षाची रजनीची आम्ही या मैदानावरती साजरी करतो आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षक उपस्थित असतात. मॅडी सर नक्कीच आपण पाहतो अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. पुन्हा एकदा धीरजने टाकलेला चेंडू आणि इथे झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहतोय संधी एक गमावली परंतु सेकंड जी संधी उपलब्ध झाली आहे तिथे मात्र पाहिलं जाईल. DRS पंचाच्या वतीनं घेण्यात आलं. आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडला होते सौरभ बाबरे जो मात्र फटका त्याने एक्झिक्यूट केला परंतु इथे पिस्टामिंग होता. जज केलं चांगल्या पद्धतीने परंतु झेल पकडू शकले नाही आहेत आणि इथे आता आपण पाहतोय जी संधी दुसरी होती त्यामध्ये मात्र पाहावं लागेल व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आहे. या सर्व गोष्टींचा उलगडा करणारी आमची रायगड इव्हेंट लाईव्ह टेलिकास्टची टीम सज्ज आहे. आमचे तिसरं पंच सज्ज आहेत. पाहावं लागेल ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला नक्कीच दूध का दूध और पाणी का पाणी हे क्लिअर तुम्हाला पाहायला मिळेल. डिसिजन सेफ असेल फलंदाज बाद नसेल पूर्णपणे सेफ असेल. अगदी आपण पाहतो व्यवस्थित बॅट त्यांनी ग्राउंडिंग केली म्हणजे धाव इथे मिळेल. बॅटिंग करत असताना सौरभ बाबरेला 2 धावा मिळतात. दरम्यान आपण पाहतो वसीमभाई नजे यांच्या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी चषक 2024 मध्ये. मॅडी सर वसीमभाई नजे म्हटलं गेलं तर आमच्या सर्वांचे लाडके बाबा सरकार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. यानंतरची मॅच आशीर्वाद कालेकर पुरस्कृत आर्या 11 बडवा B+ विपक्ष जय कोलमा माता शेलू या 2 संघादरम्यान होईल. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी आपण तयार राहायचे. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले धाबा संख्या धावफलकावरती तब्बल 55 धावा. चांगला प्रयत्न होता. जीवन 11 मोरबे संघ तुम्ही पाहतात पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला तो मोरबे संघाने प्रथम शतक स्वीकारलं. कदाचित
हा निर्णय तर चुकीचा तर नाही ना. आता मात्र त्याला साबित करायचं आहे, परंतु पाहावं लागेल या मॅचमध्ये द्वितीय सत्रामध्ये कसं काय घडेल. परंतु इथे सेकंडचा कॉल करणला हवी स्ट्राईक. जबळ जबळ आपण पाहिलं तर 49 वरती हा खेळाडू पोहोचलेला आहे. संघाची धाबत संख्या 57. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये प्रज्वल आहेत. 49 धाबांवरती नाबाद खेळतोय. या स्पर्धेचं अर्धशतक, पहिलं अर्धशतक करण बाबरेच्या नाबावरती राहील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. संकेत बाबरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जर अर्धशतक या ठिकाणी करण बाबरेने कंप्लीट केलं तर ते पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज आपण पाहतो प्रज्वल तयार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेटने, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, सॉफ्ट हँडने इथे एक धाव एकवटली आहे आणि अर्धशतक देखील कंप्लीट होतंय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. करण बाबरेचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. चेंज द गेम श्री11 वंजारपाडा संघाच्या वतीनं पहिलं अर्धशतक लगावण्यात आलेलं आहे. संघाची धावा संख्या 58 असताना पहिलं अर्धशतक 50 धावा. अर्धशतकी खेळी आपण पाहतोय करण बाबरेची. कदाचित नरेंद्र दादा गोमारे देखील प्रचंड खुश असतील. श्री11 वंजारपाडा संघाचे पुरस्कर्ते आहेत. धावा संख्या धाव फलकामध्ये 58 आपण पाहतो. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता आपण पाहतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज प्रज्वलला कमबॅक करायचा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना बॉल चालला मिड विकेटला आपण पाहतो. शतक सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. आता सिंगल डबलला प्राधान्य देण्यात येते. करणला जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे. पंच या ठिकाणी नोची घोषणा करतात. नो +1 और स्टेपिंग, कदाचित लाईनचा नो असावा हे पंच आम्हाला सांगतायत. साईड लाईन नक्कीच आपण पाहतोय बेल्स खाली पडलेली आहे. माफ करा, मला वाटलं की लाईनचा नो या ठिकाणी आहे, परंतु पंच सांगतात की नो बॉल. हात लागला असावा त्या ठिकाणी आणि इथे बेल्स खाली पडली आहे. यावेळी स्प्रीडचा बॉल होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता कदाचित लीग पाहिजे. फ्रीडचा बॉल होता हे लक्षात असू द्या गोलंदाज. आणि आता जर लेग बिफोर विकेट जरी फलंदाज बाद असेल तरी पंच त्या मताशी सहमत नसतील हे लक्षात असू द्या. 61 धावा फलकामध्ये पहिलं सत्र तुम्ही पाहताय. चांगली बॅटिंग केली. चेंज द गेम श्री11 वंजारपाडा संघाने. जे की शेलू जय कोलंबो माता शेलू संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होतात. ऑन साईडला आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेगला इथे मात्र एक धाव एकवटली जाते. अविनाश तरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. याच विभागातील अत्यंत चांगले समालोचक आहेत. एक जबरदस्त आवाज आणखीन कर्जत तालुक्याचा आपण पाहतोय. शेलू गावाचा या ठिकाणी एक जबरदस्त आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. अविनाश तरे यांचं स्वागत आहे. या अविनाश आपण मोस्ट वेलकम. राष्ट्रवादी चषकमध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस इनसाइड आउट व्हाट अ शॉट. कलात्मक स्ट्रोक. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण पाहतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टाटा बाय बाय करत असताना खणखणीत राष्ट्रवादी षटकार. बाबा सरकार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातो. एकीकडे पंकज मस्कर आर्या 11 आणखीन एक फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि तिथे सुद्धा धावा मिळत आहेत. 6 धावा. चांगले बॅटिंग केले. जबल जबल 62 धावांची नाबाद इनिंग ज्याने साकारली. करण बाबरेचा खेळ जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. संघाची धावा संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 70 पेक्षा जास्त धावा. 74 धावा या धावफलकामध्ये आणि 75 धावांचं टार्गेट आता जीवन 11 मोरबे संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. थँक्यू डिझे. नक्कीच आपण पाहिलं तर करणसाठी अनेक पारितोषिक येतात. संकेत बाबरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर आमच्या अनिल माळी
जे राधामेरा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आहेत, मेंबर्स आहेत, त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. जेव्हा आम्ही BJM ट्रॉफी कव्हर करतो तेव्हा तेव्हा राधामेरा चॅरिटेबल ट्रस्ट ही सर्वांच्या लक्षात असेल. भरतजी मेहरा साहेब यांच्या वतीने ती स्पर्धा बनसारपाड्याच्या नगरीमध्ये होत असते. 75 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 24 बॉलमध्ये. आणि आता मात्र त्या धावा कशा पद्धतीने चेस करेल टीम जीवन 11 मोरबे, की इथून मात्र धावा डिफेन्स करेल टीम चेंज द गेम श्री 11 वंजारपाडा, हे आपल्याला पाहायचं. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. या ऐकूया आवाज संदीप गायकवाड यांचा. धन्यवाद. भडवल संघाने टॉस जिंकलेला प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आणि शेलू संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद मॅडी सर. यानंतर चालू सामना संपल्यानंतर लगेच आपण बिग फाईट पाहणार आहोत. एक खऱ्या अर्थाने पाहिलं या व्यासपीठावरती आणि या मैदानावरती आज आपल्याला खेळताना दिसतील प्रसिद्ध धावपटू माननीय साईदादा बसने या ठिकाणी आपणास पाहतो. या मैदानावरती खेळता दिसतील. अनेक पारितोषिक त्यांनी या सीझनला एक प्रसिद्ध धावपटू म्हणून महाराष्ट्र राज्य वितरण सेवा विद्युत पुरवठा इतर सेवामध्ये त्यांचं खूप मोठं नाव. पंजाब, अहमदनगर, औरंगाबाद ठिकाणी जाऊन त्यांनी जी केलेली कामगिरी, अविनास्पद कामगिरी आणि लाजवाब कर्जत तालुक्याचं शेलू गावाचं नाव, आपल्या नेरे परिसराचं नाव त्यांनी पुढे ढकललं, पुढे घेऊन गेले. त्यांचं मनापासून कौतुक करूया आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून अधिक स्वागत करूया. त्याचबरोबर अविनाशजी तर एक सुंदर समालोचक, एक नामवंत व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय या आपण आमच्या सोबत या व्यासपीठावरती विराजमान व्हा. कॉम्बॉक्समध्ये आपलं अविनाश सर मनापासून हार्दिक स्वागत असेल. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. पहिल्या इनिंगमध्ये लाजवाब हँडसम पारी, अफलातून प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटणारी पारी आपण पाहिली. कारण बाबरे आज बरसला, आज दिवसा बादल नव्हते पण इथे गडगडाट पाहायला मिळाला तो करण बाबरेचा. अफलातून फटकेबाजी, वैयक्तिक 62 धावांची ती खेळी साकारताना बघा 74 धावांमध्ये 90 पेक्षा जास्त टक्के जर पकडले गेले, पर्सेंटेज पकडले गेले तर धावा आपण पाहायला गेल्या त्या करणच्या होत्या. इथं पहिलं षटक पहिला गोलंदाजी मार्कवरती संकेत, स्ट्राईकला आहे तो फलंदाज प्रथमेश धीरज, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रथमेश. 24 चेंडू, खूप मोठी धावसंख्या, 75 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचंय. 18+ धावांचा पाठलाग करायचंय. जो वरई संघाने जरूर या ठिकाणी केला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील या ठिकाणी करण्यात आले.
थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. फलंदाज बहादूर माघारी परतला, पहिला चेंडूवरती झटका. नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. समीर समोर चेंडू दिलाय, दुसरा चेंडूवरती झटका जरूर देण्यात आला होता, पण इथे क्षेत्ररक्षण चुकी करतो आहे. वैभव झेल ड्रॉप झाले आणि जीवदान दिलं गेलं आहे इथे समीरला. खूप मोठं लक्ष, 75 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिला चेंडू होती विकेट पाहिलं. लेग विपर पाहिलं गेलं, मधल्या स्टंपवरती सापडला गेला, पंचांनी हेरलं आणि त्याला बाद घोषित केलं. इथे चांगला चेंडू, संकेत बापरे अफलातून गोलंदाज आहे. सर्व लीग खेळणारा खेळाडू आपण नेरळ परिसरापासून कर्जत, त्यानंतर चॅम्पियन आणि रायगड ट्रॉफी या सर्व लीग मध्ये खेळणारा खेळाडू संकेत बाबरे पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. चौथा चेंडू सुरेख टाकतोय. खूप मोठं लक्षाचा पाठलाग करायचा आहे, प्रत्येक चेंडूवरती धाव बनवणं गरजेचं आहे. प्रथमतः फलंदाजी करताना असताना करण बाबरे सारखा फलंदाज बरसला, गरजला, कडकडला या मैदानावरती, त्याच्या बॅटमधून अफलातून धावा आल्या. इथे थोडा शॉर्ट होता चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. इथेही झेल होते, ड्रॉप, एक सिंगल. सुरेख चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एज, एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 3 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि 72 धावांचं लक्ष असेल. यानंतर बिग फाईट असेल. आशीर्वाद कालेकर पुरस्कृत आर्या 11 भांडवल बी प्लस विपक्ष जय कोलमा माता शेलू हा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. दोन्ही संघामध्ये एक लढत, अर्थात अफलातून मॅच तुम्हाला पाहावयास मिळेल. इथे सुरेख चेंडू, कुमारच्या पहिल्या चेंडूवरती समाचार. चेंडू सीमारेखा पार, 7 धावेसाठी आला हा खणखणीत षटकार. सुरेख चेंडू लॉंग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये अविनाजित तरे, एक सुंदर आवाज पुढील मॅच मध्ये जरूर आपण पाहणार आहोत. लाजवाब फायर बैलाचे मालक मोहसिनभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहसिनभाई, जोही पारितोषिक लावलं जातं ना अविनाशभाई, अजूनही कोण घेत नाही आणि त्यांचा पारितोषिक 100% भेटत पण नाहीये. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 6. इथे येतोय सुंदर फटका, षटकार. एक मिनिट हा पंच बघतो. रंजनाताई धुले, ॲडव्होकेट रंजनाताई धुले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्यासोबत आम्ही पाहतोय सर्वांचे लाडके सरफराज तिवाले साहेब, ज्येष्ठ उद्योजक, त्यांच्यासोबत आपण पाहतोय स्पर्धेसाठी या ठिकाणी.
एक मिनिट पंच फक्त मॅच या ठिकाणी थांबवायचे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने माननीय मधुकर शेठ घारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माननीय सुधाकर शेठ घारे साहेब यांचे बंधू या स्पर्धेसाठी खास करून खुरम नझे फरान नझे आयोजित या राष्ट्रवादी चषक किंग मेकर ट्रॉफीमध्ये आपलं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेमध्ये गारेसाहेब येणार हे जरूर ठरलं होतं आणि सरफराज टिवाले साहेबांनी सांगितलं या मॅचमध्ये जरूर त्यांना या ठिकाणी आम्ही बोलवणार. ही स्पर्धा किंग मेकर ट्रॉफी अर्थात येणाऱ्या कर्जत खालापूर विधानसभेच्या विद्यमानाने एक भावी आमदार म्हणून या ट्रॉफीचं नियोजन करण्यात आलं आहे आणि मधुकर शेठ घारे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. या स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या लाडक्या ॲडव्होकेट रंजनाताई धुले अर्थात कर्जत तालुका महिला तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचंही मनापासून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत या दामोदगावची आणबान शान उद्योजक माननीय सरफराज टिवाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. इथे आपण थांबूया, जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे लढत सुरू होत आहे. एकीकडे असेल खालापूर तालुक्यातील मोरबे संघ आणि दुसरीकडे कर्जत तालुक्यातील चेंज द गेम वंजारपाडा संघ. सुरेख चेंडू, एक षटक 5 चेंडूची समाप्तीनंतर तो संख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्पर्धा आणि या स्पर्धा म्हटली गेली नेहमीच आयोजकांनी सांगितलं होतं, पण खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं नियोजन करताना कोणत्याही प्रकारे ज्यांच्या नावानं स्पर्धा ठेवली आहे त्यांनाही सुद्धा आम्ही सांगितलं नव्हतं ही स्पर्धा तुमच्या नावाने या ठिकाणी रंगली जाईल. फक्त एक सरप्राईज म्हणून सरफराज टिवाले साहेबांनी सांगितलं, फरान नझे कुरम नझे यांना सपोर्ट केला. एक सरप्राईज म्हणून ही स्पर्धा ठेवण्यात आली. त्या स्पर्धेचं नाव ठेवलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सुधाकर शेठ घारे साहेब चषक. रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, आरोग्य शिक्षण क्रीडा सभापती यांच्या नावाने रंगली जाणारी भावी खासदार अर्थात किंग मेकर ट्रॉफी 2024. ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेवटचं अंतिम फायनलचा डे आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तर जरूर या भावी आमदार अर्थात किंग मेकर ट्रॉफीमध्ये खऱ्या अर्थाने जी एन्जॉयमेंट आणि दामतकरांसाठी खास करून हे नियोजन ठेवण्यात आलं आहे ते म्हणजे फरान नझे खुराम नझे यांच्या या संयुक्त विद्यमानाने अर्थात एकच वादा बबलू दादा सलमान नझे आमचे सर्वांचे लाडके जकीन अण्णा असतील आणि सर्वांना सपोर्ट करणारे सर्वांचे लाडके आमचे जावाबाई यांचं मनापासून कौतुक करूया. यांच्या विद्यमानाने खऱ्या सपोर्टने स्पर्धा त्यानंतर या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थाने जो सपोर्ट केला आमचे सात सिद्दीकी असतील, मोहसिनबाई असतील, त्यानंतर आमचे अझरबाई असतील, केफबाई असतील, अफजलबाई असतील, मुसाबाई असतील, या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. खूप मोठा साथ आणि खूप मोठं लक्ष ठेवल्या स्पर्धेला. गेले कित्येक दिवस घेतलेली मेहनत आणि मेहनत रंग लावत असताना रंग दाखवत असताना या मैदानावरती कारण पुन्हा एकदा भरभरून प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि ट्रॉफी पाहतात. माननीय सुधाकर शेठ घारे साहेब यांच्या नावाने रंगली जाणारी राष्ट्रवादी किंग मेकर ट्रॉफी 2024. हॅलो हॅलो सुरेख चेंडू, सौरभ बाबरे आपण हॅलो. पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिलं चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट, लगातार 3 चेंडू निर्धाव म्हणजे 5 चेंडू त्यानंतर निर्धाव टाकले गेले. या स्पर्धेमध्ये तिसरा निर्धाव षटक
या ठिकाणी होणार का, जसं निर्धाव षटक म्हणायला गेलं आणि त्यानंतर फलंदाजच्या बॅटमधून आला लॉंग ऑन झोनमध्ये चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी राष्ट्रवादी चषकाला सलामी देत षटकार ठोक डीजे. धावा झाल्या होत्या पण 6 चेंडू 34 धावा त्याही आज पार झाल्यात आणि त्याही 5 चेंडूमध्ये अफलातून कामगिरी. वैभव वैभवचा पहिला चेंडू म्हणजे पहिल्या 3 गोलंदाजाने जी कामगिरी केली होती, संकेत असेल, कुमार असेल, सौरभ असेल, त्याचबरोबर एक अफलातून संघ ज्याला म्हटलं जातं चेंज द गेम वंजारपाडा बी संघ आज 3-11 अर्थात नरेंद्रदा गोमारे यांच्या नावाने खेळणारा संघ. नावातच दम आहे, त्या नावात दम आहे. इथे फलंदाज बाद तयार होता मित्र, कधी विकेट पडेल ना कधी मी मैदानावरती जाल, कारण कसंच म्हटलं तर खुर्चीचा खेळ पण गारेसाहेब तसं आहे, कधी खुर्ची खाली होईल ना कधी मी बसणार, तसा खेळ इथे कोण कोणाचा नसतो, फक्त वेळ आपली पाहिजे, आपली बारी तो दुसरे की हम लोग ने मारी बस. या ठिकाणी डीजे माणूस जोडला जातो तसा एक एक धाव संघासाठी जोडणं गरजेचे असते. इथे निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3 आणि विजयासाठी खूप मोठं लक्ष आहे. 52 धावांची गरज जणू काही आपण पाहतो मात्रांचा डोंगर आड वाट्याने चढणारा रस्ता खडतड गाठावा लागणार आहे. फुल्लेचा चेंडू चेंडू जातो डीप मिड विकेट मध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी थोडंसं बोंबल जाणवलं जरूर, पण दुसरी धाव या ठिकाणी होणार का, एकच धाव. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले जाते. तर जरूर आपण पाहतोय पुन्हा एकदा डीजे मास्टर या ठिकाणी तैनात.